आधी सगळे शुद्ध स्वर घ्या आणि हा वाजवा. सारे आधी प्लेन घ्या, सारे ग म रे ग म प. हा नाही, वरती आपल्याला ग पर्यंत जायचं, म्हणजे आपला वरती पूर्ण इथपर्यंत कफ साठला असेल तर तो निघून जातो. म प ग म प ध म प ध नि प ध नि सा ध नि सा रे नि सा रे ग. हा आता हा जरा प्लेन. आता राग भूप मध्ये घ्यायचं, म्हणजे राग भूप काय, सारे ग प ध सा, सा ध प ग. हा आता हा सारे ग प रे ग प ध सा. ध सा रे ग, ग रे सा ध प सा ध प ग रे प ग रे सा. हा हे वेगवेगळ्या स्पीडला पाहिजे. असा सारे ग प रे ग प ध सा प ध सा रे ध सा रे ग. हा आता हा झाला भूप राग. आता याला शिवरंजनी करायचं. शिवरंजनी करायचं म्हणजे फक्त ग कोमल करायचा. आधी आरोह वाजवा शिवरंजनीचे. सारे ग प ध सा, सा ध प ग रे सा. सर्वात फेमस कुठलं, जाने कहा गए वो दिन, हे राग शिवरंजनी मधलं आहे. नजरों को हम बिछाएंगे. आणि आता राज कपूरचा हा चाललेला ना सेंटेनरी, तर म्हणून राज कपूरवर बनलेले असे बरेच व्हिडिओज अपलोड होत आहेत युट्यूबवर आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. तर आपण म्हणून ते राज कपूरचं हे गाणं घेतलं, जाने कहा. हे कुठल्या पिक्चरचं गाणं होतं, मेरा नाम जोकर. करेक्ट. नाही, ही कनेक्टेड हिमसेल्फ विथ कॉमन पीपल आणि त्यांना म्युझिकचं सुद्धा नॉलेज खूप चांगलं होतं. हा बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे. पण ही सगळी गाणी येण्यासाठी आपल्याला आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागतं. फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागतं म्हणजे हे आरोह अवरोह, त्यातले वेगवेगळ्या हरकती म्हणजे खटका, मुडकी, मीन, गमक, कॉर्ड्स, हे सगळं जेव्हा नीट यायला लागतं तेव्हा यू बिकम अ गुड सिंगर और अ म्युझिशियन. तर आता याच्यात एक फरक करायचा. आता ह्या आठवड्यासाठी जो आपला चालला आहे तो हा सारे ग म हे शिवरंजनी मध्ये घ्यायच्या ऐवजी सारे म ग घ्यायचं. सारे म रे ग. हा नाही, बरोबर बरोबर बघा, म येणार नाही. सारे प ग, हा रे ग ध प ग प सा ध, वरती प ध रे सा ध सा ग रे, हा रे ग सा रे ग. हा हा नीट करून ठेवा बघा, त्याच्यात सुद्धा मी दिलेला आहे. हा हे सगळं
बसवून ठेवायची. कारण हल्ली ट्रेंड असा आलाय की तुझ्या वयाच्या मुलांना मुलींना ते गोल्डन इरा जो होता फिल्म इंडस्ट्रीचा, ती गाणी तुम्हाला अजिबात माहितीच नाहीये. काही तर इतके फेमस गाणी आहेत की तुझा जन्म सुद्धा झाला नसेल, यांना बरीचशी गाणी आठवत आहेत. आणि म्हणून ते कसं आहे चाल हे ऐकून ते वाजवतायत आणि मग प्रॅक्टिस करून ते बरोबर वाजायला लागतं त्यांचं. कम्प्लीट अलंकार आहे ना. हा 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 परदेसिया ये सच है पिया, हे गाणं आहे ते. हा तुला गाणे माहिती असतील तर तुला गाणी आपल्याला. बरं, मी तर म्हणतो लिरिक्स सुद्धा पाठ असण्याची नसेल गरजच नाही, पण लिरिक्स आपल्याला समोर ठेवता येतात. डायरीमध्ये लिहून लिरिक्स समोर ठेवता येतात, पण चाल आणि ती लय ताल हे कुठे तुम्ही समोर ठेवणार? हे ठेवता येणार नाही. हे आपल्या ब्रेन लायब्ररी मध्येच पाहिजे. ब्रेन लायब्ररी मध्ये असेल तर ते बाहेर येईल. हो की नाही अधीरा? अधीरा बघ किती छान गाते, हो की नाही अधीरा? अधीरा तुला कुठलं गाणं येतं? पिया तोसे म्हणून दाखव. चल पिया तोसे नैना लागे रे, नैना लागे रे. थांबा, तुम्ही वाजवू नका, ती तिच्या आवाजात म्हणेल. म्हण. चल आपण बघ, उद्याला सगळे, मम्मी सुद्धा बघेल. चल 1 2 3 4. पिया तो से नैना देना देना 1 2 3 4 5 6 6. हे आता बसवून ठेवायचं. हा जो अलंकार आहे सारे मग, हे परमिटेशन बरं. त्याच्यानंतर आणखीन काय करता येतं? पहिल्या सुराला डबल करायचं. आता नुसतं म्हणून दाखवा पाहू. सा रे म ग रे ग प म, हे म्हणा नुसतं. सा रे म ग रे ग प म ग म ध प म प नि ध प ध सा नि. बस आरोह केला म्हणजे कॅल्क्युलेशन कळले. आता पहिल्या सुराला डबल करायचं. 1 2 3 4 ही कुठली घ्यायची? सा सा रे म ग.